अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात बार्शी येथील सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। तसेच विविध कलमान्वये दंडाची ही शिक्षा ठोठावण्यात आली असून सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। या प्रकरणातील आरोपी लखन उर्फ बापू ज्योतिबा सावंत व 29 राहणार सिद्धार्थनगर माळशिरस जिल्हा सोलापूर याने 1 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलगी घरी झोपलेली असताना तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता। या प्रकरणी पीडितेच्या आईने 2 जानेवारी 2024 रोजी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीस ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। सदर प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 376(2) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत 4, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोष आरोपपत्र सादर केले। सरकार पक्षाने एकूण 8 साक्षीदारांची तपासणी केली। पीडितेची सुसंगत साक्ष, वैद्यकीय अहवाल तसेच घटनास्थळी आरोपीस पकडल्याबाबतची साक्ष यांना न्यायालयाने महत्त्व दिले। सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केला। न्यायालयीन कामकाज कोर्ट पैरवी अधिकारी योगेश मंडलिक यांनी सहकार्य केले।